पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये टाकण्यात आलेला आहे. सामना 3 षटकांचा आहे आणि पहिलाच बॉल निघालाय सीमारेषेच्या पलीकडे. धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 4 या डावातला पहिल्या बॉलवरती आलेला पहिला चौकार. थँक यू. षटक क्रमांक 1 साठी विशाल उतेकर यांच्या हाती सोपवलेला आहे बॉल. स्ट्राईक रेंजला बॅटिंगमध्ये गणेश कदम, मॅन फ्रॉम वाकी. ओ परफेक्ट यॉर्कर टाकलाय. प्रत्येक गोलंदाजाकडे एक प्रमुख शस्त्र असतं आणि त्या शस्त्राचं नाव आहे यॉर्कर बॉल आणि त्याची ते पूर्तता केलेली आहे. चांगला बॉल टाकलाय. दोन्ही अँगलने बॉल कशा प्रकारे टाकला आणि बॉल कशा प्रकारे टॅप केला. यॉर्करला सन्मान दिला. बॉल आला तो डॉट. धाव मिळणार नाहीये. 2 बॉलचा खेळ संपला. धावसंख्या आहे 4 बिनगडी बाद. पाठीमागच्या मॅचमध्ये 45 धावांचा झुंजार खेळ करणारे गणेश कदम एका बाजूला बॅटिंग करतात तर गोलंदाजी मार्कवरती विशाल उतेकर. षटक क्रमांक 1 मध्ये या अगोदरचा बॉल चांगला टाकलाय. बॉल क्रमांक 3 पुन्हा तयार. विशाल उतेकर ऑन साइडला बॉल सीमारेषेच्या पलीकडे. याही बॉलवरती रन्स मिळतील आता. 4 चौकार. थँक यू. एका पायावरती खेळलेला फटका होता. चांगला फटका होता. गणेश कदम यांची बॅट तळपलेली आहे स्पर्धेमध्ये. हंगामामध्ये आतापर्यंत खेळ चांगला केलाय. पहिली स्पर्धा. गोलंदाजी मार्कवरती विशाल उतेकर पुन्हा तयार. चला खेळाला स्पीडअप द्या. घाई करा. दोन्ही संघांना विनंती की तुम्हाला जास्तीचा वेळ हा घेता येणार नाहीये. या बॉलच्या पाठीमागे आता ज्या प्रकारचा स्ट्रोक एक्झिक्यूट करण्यात आला त्याच्या पाठीमागे 2 धाबा प्राप्त केलेल्या आहेत. बॅटिंग करताना टीम मोरिया 11 रसोईदे वाकीने थोडेसे पुढे आले. टप्पा पडल्यानंतर उसळणाऱ्या बॉलला बॅटचा चेहरा दाखवला. शरीरापासून दूर होता हा बॉल. 2 धाबा या बॉलच्या पाठीमागे बॅटिंग करताना गणेश कदम आणि टीमने प्राप्त केलेल्या आहेत. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी. विशाल उतेकर पुन्हा तयार. ओ लाईन मिस करून बसले ओ. इथे विशाल उतेकरही घसरले. अरे ज्या प्रकारचा बॉल त्यांनी टाकला ना तो जबरदस्त होता. कमालीचा होता. अफलातून होता. बॉल डॉट. रिप्ले टेलिकास्ट या बॉलची पुन्हा एकदा क्रिया. लाईन मिस करून बसले. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. तो निष्फळ ठरला आणि बॉल आला तो डॉट. शेवटचा बॉल बाकी आहे. विशाल उतेकर आता ओव्हर द विकेट गोलंदाजी करण्यासाठी आलेले आहेत. या अगोदर राऊंड द विकेट आले होते. शेवटचा बॉल ओव्हर नंबर 1. सामना 3 षटकांचा. आपण घाई करा. पाठीमागच्या बाजूला फाईन लेगला बॅकअप आहे. आपटलेला बॉल परंतु क्षेत्ररक्षक तिथपर्यंत जाऊन पोहोचले. बॉलला स्टॉप केलं. थर्ड मॅनचे क्षेत्ररक्षक आले. त्यांनी बॉल उचलला आणि त्या बॉलची फेकी केली. तोपर्यंत या बॉलच्या पाठीमागे धावा मिळालेल्या आहेत तब्बल 2. षटक क्रमांक 1 चा खेळ संपला आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करताना टीम मोरिया 11 वारसोळी देव वाकी या टीमने बॅटिंग करताना धावा बनवलेल्या आहेत 12. 0 गडी बाद. चला थोडंसं खेळाला स्पीडअप द्या. टीम निवळी आणि वलवन ब. चला घाई करूया आपण आणि यानंतर टॉससाठी या ठिकाणी आपण आमंत्रित करूया जन्नी माता क्रिकेट क्लब लाकवड सालोश यांच्या विरुद्ध तेटली निपाणी अ. यानंतरची मॅच जन्नी माता क्रिकेट क्लब लाकवड ब चालोश यांच्या विरुद्ध तेटली निपाणी अ अशी होणारी मॅच आहे आणि इनिंग ब्रेकमध्ये या मॅचचा टॉस हा कंपल्सरी केला जाल्याची आपण नोंद घ्या. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात. गोलंदाजी मार्गवरती केलेला आहे बदल. पंकज जाधव ओव्हर नंबर 2 साठी गोलंदाजी करतील. बॅटिंगमध्ये अक्षय मोरे.
शरीरापासून दूर असणाऱ्या बॉलवरती लॉफ्टेड फटका खेळला. खेळाडू बॉलच्या खाली आले होते, परंतु कॅच पकडू शकले नाही. सिंगल मिळेल आणि गणेश कदम यांना स्ट्राईकवरती आणलेलं आहे. कारण ज्या प्रकारची बॅटिंग गणेश कदम यांनी या स्पर्धेमध्ये केली आणि जेवढ्या वेळा स्ट्राईक गणेश कदम यांच्याकडे राहील हे हिताचं आहे. वारसोई देव आणि वाकीसाठी. परंतु गणेश कदम यांच्या विकेटसाठी जाळं विणावं लागेल. निवडी आणि वलवन बल आकार ही महत्त्वपूर्ण विकेट आहे सध्याच्या घडीला दोन्ही संघांसाठी. बॉलर तयार. ऑन साइडला. परंतु या फटक्यातली लांबी पाहावी लागेल आणि हो, निघाला बॉल सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी गणेश कदम यांच्या बॅटमधून आला एक चाबूक स्ट्रोक षटकार. थँक चाबूक ज्या प्रकारे ओढतात ना, त्या प्रकारे हा स्ट्रोक इथे एक्झिक्यूट केलाय बॅटिंग करताना. मैदानाच्या आतमध्ये गणेश कदम, मिस्टर फॅक्स. बॉलिंग मार्कवरती आता पंकज जाधव पुन्हा तयार. षटकातील उर्वरित बॉल घेऊन पुढे आले. सरळ बॅटने हाई बॉल पाठवलाय सीमा रेषेच्या दिशेने, परंतु वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की बॉल आतमध्ये आला. एका क्षणाला असं वाटलं की बॉल सीमारेषा पलीकडे जातो की काय, परंतु वाऱ्याचा वेग समोरच्या बाजूने इतका प्रचंड आहे, म्हणजे वाशी खाडीमधून जो काय वारा येतोय ना, तो इतका प्रचंड वाऱ्याचा दाब आहे. बॉल आतमध्ये आला. आई बॉल आता ऑन साइडला पाठीमागच्या बाजूला. म्हणजे वाऱ्याच्या वेगाबरोबर खेळलेला फटका असंच म्हणावं लागेल. आणि अखेरकार बॉल सीमारेषा पार. धावा मिळाल्या 4 चौकार. थँक शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. बॉलर पुन्हा तयार. पंकज जाधव. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेत उभा राहिलाय. विकेट कीपर बॉलच्या खाली. परंतु झेल घेण्याचा इथे अंदाज चुकला आणि त्यानंतर मिळालेल्या धावा 2 आहेत. पण अंदाज ही तुमची कल्पना आहे आणि अंदाज तुम्हाला योग्य बांधावा लागेल. कॅचेस पकडाव्या लागतील. जिंदगी मौके कम और धोके ज्यादा देतीये. नाश्त्याची व्यवस्था या ठिकाणी आयोजकांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. जर नाश्ता कोणाला करायचा असेल तर आपण करून घेऊ शकता. याची आपण नोंद घ्या. शेवटचा एक बॉल बाकी आहे. गणेश कदम यांचा झेल निसटला. आता त्या झेलचा उपद्रव काय पाहायला मिळेल? धावसंख्या 27 धावा. 0 गडी बाद. षटकातला शेवटचा बॉल बाकी आहे. शेवटच्या बॉलवरती ज्या प्रकारचा फटका इथे खेळायचा होता त्या प्रकारचा फटका खेळता आलेला नाहीये. परंतु जमेची बाजू ही आहे की गणेश कदम स्ट्राईकवरती असतील. धावसंख्या 28. 2 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. प्रथम बॅटिंग करताना टीम मोरिया 11 वारसोळीदेव वाकीने या बनवलेल्या आहेत धावा. थँक चला घाई करा. तर जास्तीचा वेळ आपण घेऊ नका. दोन्ही संघांना विनंती आहे. खास करून टीम निवळी आणि वलवन ब मित्रांनो, आपण या षटकासाठी जास्तीचा वेळ घेतलेला आहे. आपण घाई करा. कारण घाई आपण यासाठी म्हणतोय ना, की आपल्याकडे सामने बरेचसे पेंडिंग आहेत. त्यामुळे आपण घाई करा. अजून 12 सामने आपल्याकडे पेंडिंग आहेत. त्यामुळे तुमच्यातूनच कोणीतरी पुढे जाणार आहे. सेमी फायनल खेळेल, क्वार्टर फायनल खेळेल, फायनल खेळेल. त्याच्यामुळे आपण घाई करा.
ओव्हर नंबर 3 ला सुरुवात. गोलंदाजी मार्कवरती आला प्रदीप. बॅटिंगमध्ये गणेश कदम. धावसंख्या वैयक्तिक आहे 27. समोर लॉंगॉनला 8व्या बॅटने एक टप्पा घेत बॉल बाउंड्री लाईनशी मारतोय. गप्पा बाहुबलेमध्ये होता कटप्पा. बॉल सीमारेषा पार. चौकार. थँक्यू. 32 धावा धावफलकावरती आहेत आणि वैयक्तिक 27 धावांवरती असताना खेळलेला हा फटका आहे गणेश कदम यांनी. आता इथे हा बॉल डॉट टाकलाय. चांगली बॉलिंग या बॉलच्या पाठीमागे प्रदीप. कौतुकास्पद बॉल होता कारण या अगोदर चौकार खर्च केला होता परंतु त्यानंतरचा बॉल डॉट टाकलाय कारण एखादा गोलंदाज ज्यावेळेस बॉल डॉट टाकतो त्यावेळेस मनोबल वाढतं. बॉलर तयार प्रदीप. राईट आर्म राऊंड द विकेट. समोर गणेश कदम. बॅकफूट वरती गेले तिथून पंच करण्याचा प्रयत्न. हाही बॉल डॉट आलाय म्हणजे इथे रीड केलंय वाचन केलेलं आहे गोलंदाज प्रदीपने फलंदाज गणेश कदम यांचं आणि हो वाचन तुम्हाला करावं लागतं. तुम्हाला रीड करावं लागतं. आता रीड कुणाला करावं लागेल. आता गणेश कदमला बॉलर प्रदीपला रीड करावं लागेल. त्याचं वाचन करावं लागेल. त्याचे येणारे बॉल ओळखावे लागतील. बॉल डॉट आलेला आहे. शेवटचे 3 बॉल बाकी. धावसंख्या 32 वरती स्थिरावलेली आहे. 32 धावा धावफलकावरती. शेवटच्या 3 बॉलचा खेळ बाकी. बॉलर तयार. पॉईंटचा चांगल्या प्रकारे केलेला आहे. या बॉलवरती डीप कव्हरला बॉल सीमारेषा पार. गणेश कदम यांच्या बॅटमधून एका फुलातून फटका. चौकार. थँक्यू. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत आणि टॉससाठी या. जन्नी माता क्रिकेट क्लब लाकवड ब सालोश आणि त्यांच्या विरुद्ध तेटली आणि निपाणी अ. या बॉलच्या पाठीमागे सिंगल धाव धावून काढलेली आहे. दुसरीचा प्रयत्न केला आणि स्ट्रायकर एंडला फेक केली आहे आणि पंचांकडे अपील केली आहे. पावसाच्या सरी आता कोसळायला सुरुवात झालेली आहे. पावसाचा वेग वाढला. पाऊस थोडासा शांत झाला होता परंतु आता पावसाचा वेग पुन्हा एकदा वाढलेला आहे. शेवटचा बॉल बाकी आहे. या बॉलच्या पाठीमागे धावा आलेल्या आहेत 2. एका बाजूला अमित गोलतकर सर आहेत तर एका बाजूला हेमंत कोळी सर हे पंचांच्या भूमिकेमध्ये मैदानाच्या आतमध्ये आहेत. तिसरे पंच सूर्यकांत आढाव सर. चला घाई करा. शेवटचा बॉल बाकी आहे आणि टॉससाठी रिपोर्टिंग करा. लगेच टॉस केला जाईल. पुढे आलेस आणि त्यानंतर हा फटका खेळलाय एक्स्ट्रा कव्हरला आणि अखेरकार बॉल सीमारेषा पार. धावा झालेल्या आहेत 42 बनवायच्या आहेत सेकंड इनिंग मध्ये. आता टीम निवळी वलवण बला 43. थँक्यू. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती करूया की आपण टॉससाठी लगेच या. चला. जन्नी माता क्रिकेट क्लब लाखवड ब आणि सालोशी एकत्रित खेळत आहेत तर दुसऱ्या बाजूला तेटली आणि निपाणी अ. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या. टॉस करणार आहोत. गुगवे गावचे सुपुत्र आमचे बंधू बाबूदादा कदम यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. या बाबूदादा या. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या लगेच परंतु विनंती करूया दोन्ही टीम आपण लगेच सामना सुरू करा. निवडी टीम अक्षय निवडे आपल्याला देखील विनंती आहे की आपण लगेच बॅटर आपले मैदानाच्या आतमध्ये दाखल कराल. पाऊस खूप वाढलाय आणि त्या कारणाने सर्वांना विनंती करूया की खेळाडूंना आपण देखील थोडीशी काळजी घ्या. मॅचेस आपल्याला आजच्या दिवसामधल्या कंप्लीट करायचे. कॅप्टन या चला दोन्ही टीमचे. त्याचबरोबर रुही कंस्ट्रक्शनचे सर्वे सर्वा आमचे मित्र सतीजी चव्हाण आपलं देखील मनापासून सरचे स्वागत. वेलकम सुस्वागतम. कॅप्टनला पाठवा टॉससाठी. निपाणी संघ आशिष पार्टे आपल्याला विनंती आहे कॅप्टनला पाठवा टॉससाठी. सागर सुतार टॉस करण्यासाठी कॅप्टनला पाठवा प्लीज. कॅप्टन या टॉससाठी.
एवढा वेळ घेऊ नका, आपल्याला विनंती आहे. प्रताप, कॅप्टनला पाठवा. या इकडे. प्रतीक ये. संतोष भोसले, आपण या लगेच टॉससाठी मित्रांनो. आपण जास्त वेळ घेतला तर 3 ओव्हरच्या मॅचेस करूया. चला, सामन्याला सुरुवात करा. दोन्ही टीम आपण प्लीज थोडंसं घाई करा. टॉस करत आहोत आपण. दोन्ही टीमचे कॅप्टन आमच्यावर जोडले गेलेत आणि गोगवे गावचे सुपुत्र आमचे बंधू बाबूदादा कदम यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. टेल आणि हेड आहे. कॉल कोण देईल? ओके, संतोष भोसले कॉल देतील. हवेमध्ये स्पिन करा कॉइन. टेल हा कॉल आहे. इट इज अ टेल. टॉस जिंकलाय निपाणी आणि तेटली संघाने. संतोष, निर्णय काय असेल? आम्ही क्षेत्ररक्षण करू. काय म्हणशील? पाऊस खूप आहे. 2 गाव एकी संकल्पना. केसकेची पहिली स्पर्धा. नक्कीच हर वर्षी चांगल्या प्रकारे आपल्याला खेळायला भेटतं आणि पावसाचं वाटत नव्हतं पाऊस पडेल, पण जास्तच पाऊस आलाय टुर्नामेंटला. चांगलीच टुर्नामेंट आहे. 4 ओव्हरची मॅच आहे. बॅटिंग करायची. किती धावसंख्या लाखवड संघ सालोशी संघ उभा करेल? आम्ही 60 पर्यंत प्रयत्न 60 धावांचं. ओके, दोन्ही टीमच्या कॅप्टनना शुभेच्छा. पण संतोष, जास्त टाइम घेऊ नका. 4 ओव्हरची मॅच खेळू. त्यासाठी तुम्हाला विनंती करतो की आपण जास्तीचा वेळ घेऊ नका. मित्रांनो, स्वर्गीय विजयदादा देसाई स्मृती चषक ही क्रिकेट स्पर्धा आणि या क्रिकेट स्पर्धेनिमित्त सर्वांचंच आम्ही मनापासून सहर्ष स्वागत करूया. 22 या टेनिस क्रिकेट वाहिनी आपलं देखील खूप खूप आभार मानू, कारण खूप पाऊस आहे. जिकडे आपण पाहिलं मुख्य व्यासपीठावरती देखील खूप पाऊस पडतोय. तरी देखील लाईव्ह कव्हरेज या ठिकाणी 22 या टेनिस क्रिकेट वाहिनीच्या माध्यमातून केलं जात आहे. आपलं सर्वांचं स्वागत. कॉमेंट्री बॉक्समध्ये जाऊया निलेश मर्डेकर सर यांच्याकडे. धन्यवाद. धन्यवाद संतू देसाई सर यांचा आवाज आपण टॉसमध्ये ऐकलात. मॅच होईल सुरुवात आणि मॅच झालेली सुरुवात. 43 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी सायकर जोडी आलेली आहे. निवडी आणि वलवन बची. एका बाजूला बॅट्समन आहे शैलेश, दुसऱ्या बाजूला अक्षय, गोलंदाजी मार्गवरती गणेश कदम. त्याचबरोबर KSK क्रीडा प्रतिष्ठानचे उत्कृष्ट गोलंदाज आणि कुरोशी गावचे सुपुत्र आमचे मित्र अनिल दादा शिंदे यांचं देखील आम्ही मनापासून सहर्ष स्वागत करत आहोत. धन्यवाद. चला, थोडीशी घाई करा. दोन्ही संघांना विनंती की आपण वेळ घेऊ नका. पहिला बॉल निर्धाव आला आणि त्यानंतरचाही बॉल डॉट आलेला आहे. 18 बॉलमध्ये या धावा बनवायच्या आहेत आणि इथे टप्पा पडल्यानंतर अंगाला भेदणारा बॉल होता. दोन्ही बॉल डॉट आहेत. 43 लक्ष या मॅचमध्ये आहे. तुम्ही पाहताय स्वर्गीय विजय दादा देसाई स्मृती चषक पर्व क्रमांक 3, जिल्हा सातारा, तालुका महाबळेश्वर, गाव गोगवे. आणि त्याचबरोबर झाडाखाली कोणी थांबू नका, कारण पाऊस जास्त कोसळतोय. त्यामुळे आपली काळजी आपण घ्या अशी विनंती आपण खेळाडूंनाही करूया. चला, मॅचला पण होते सुरुवात. बरोबर तयार. आपटलेला बॉल, तिसराही बॉल डॉट आलाय. टप्पा पडल्यानंतर हा बॉल थोडासा राईज झाला. डॉट बॉलचा रेशिओ वाढत चाललेला आहे आणि डॉट बॉल समीकरणामधलं अंतर वाढवतील. आता इथून पुढे बॉल कमी होत आहेत, धावा त्याच आहेत. फलंदाजांना आक्रमण करावं लागेल. एका बाजूला अक्षय तयार. 2 आक्रमक फलंदाज. आताही बॉल टप्पा पडल्यानंतर उसळतोय. बॉल, आणखीन एक बॉल डॉट आलाय. 4था बॉल निर्धाव टाकलाय. या स्पर्धेमधलं पहिलं निर्धाव षटक येईल का आणि तो कारनामा गणेश कदम करतील का? शेवट 2 बॉल बाकी आहेत, परंतु एका बाजूला ही आक्रमक जोडी आहे अक्षय आणि शैलेशची. ती आक्रमकता आता सिद्ध करावी लागेल. स्वतःला नव्याने सिद्ध करावं लागेल आज मैदानाच्या आतमध्ये. आई 5वा बॉल डॉट टाकला. एकही धाव खर्च केलेली नाहीये गणेश कदम यांनी. काय गोलंदाजी केली आहे.
दिशेवरचं नियंत्रण, टप्प्यावरचा ताबा, अचूकता, भेदकता या सर्व काही गोष्टी अंमलामध्ये आणल्या आणि अक्षयसारख्या फलंदाजाला 5 बॉल बांधून ठेवलंय, जखडून ठेवलंय. शेवटचा बॉल निर्धाव षटक येईल का? आणि इथे शेवटच्या बॉलवरती आली सिंगल धाव. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलेला आहे. एक धाव आलेली आहे म्हणजे 12 बॉल 42 धावांची या मॅचमध्ये गरज आहे. 12 बॉल आणि 42 धावांची या मॅचमध्ये गरज आहे. पहिल्या ओव्हरमध्ये अवघी एकच धाव आलेली आहे. याचा विचार करावा लागेल निवडी आणि वलवन बला, खास करून अक्षय आणि शैलेश या जोडीला बॅटिंगमध्ये आपली धमक दाखवावी लागेल. गुणवत्ता आहे, क्षमता आहे. चला घाई करा. टीम वाकी आणि वारसोई देव आपण घाई करा. आपण वेळ घेऊ नका अशी विनंती आहे. स्ट्रायकर एंडला बॅट्समन अक्षय तय्यार आणि गोलंदाजी मार्गवरती अक्षय मोरे. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात. 12 बॉल 42 ची आहे गरज. बॅटची कडा घेऊन बॉल निघालाय पाठीमागच्या बाजूला. यष्टीरक्षक आहेत, बॉलची फेकी करतील. सिंगल एक धाव. दुसरीचाही प्रयत्न केलेला आहे. 2 धावा बॉलच्या पाठीमागे मिळतील म्हणजे 11 बॉल आणि विजयासाठी बनवायच्या आहेत धावा 40. 11 बॉल 40. समीकरण अजूनही आवाक्यामध्ये आहे. या समीकरणाचा पाठलाग होऊ शकतो. फक्त खेळ चांगला करावा लागेल. धावा कुटाव्या लागतील. आक्रमण करावं लागेल. हल्ला चढवावा लागेल. हो, उजव्या स्टिचच्या बाहेर बॉल आला तो डॉट. धाव मिळणार नाहीये. डॉट बॉलचा रेशिओ हा प्रखरतेने वाढलेला आहे, परंतु या गोष्टी बदलाव्या लागतील. पाठीमागे काय घडलं याचा विचार करून चालणार नाही. पुढे काय चांगलं करता येईल याचा प्रयत्न करावा लागेल. स्ट्राईक एंडला फलंदाज तय्यार अक्षय. उजव्या स्टिचच्या बाहेर असताना आणखीन एक बॉल धाव घेण्याचा प्रयत्न केलाय आणि एक सिंगल धाव बॉलच्या पाठीमागे मिळेल. दुसरीचाही प्रयत्न केलेला आहे. धावा कशाही येऊ, धावा येणं महत्वाचं आहे. त्या 2 धावा इथे आलेल्या आहेत. 2 सोबत स्कोरबोर्ड पुढे. एकूण धावा धावफलकावरती आहेत 5-0 गडी बाद. 3 बॉलचा खेळ बाकी. फटका एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू होते, बॉल पर्यंत पोहोचले होते, बॉल स्टॉप केलाय. पुन्हा एकदा 2 धाव्या बॉलच्या पाठीमागे इथे प्राप्त होतील. अशा प्रकारचे फटके खेळावे लागतील जे सीमारेषे पर्यंत पोहोचतील. त्याच्यावर धावा जास्त मिळतील आणि अशा प्रकारचे जर फटके खेळताना मोठे फटके आले तर समीकरण सोपं व्हायला वेळ लागणार नाही. परंतु इथे पुन्हा एकदा लाईन मिस करून बसले. पंचांकडे अपील केलेली आहे. बॅटची कडा आहे का? परंतु इथे बॉल डॉट आला. धाव मिळणार नाहीये. 5 बॉलचा खेळ संपला. एकूण धावसंख्या आहे 7. 43चं लक्ष आहे म्हणजे इथून पुढे किती बनवायचे आहेत? 7 बॉल 36 ची गरज. 6 बाहेर मारायचे 7 बॉलमध्ये. आणि येणाऱ्या 6 बॉलमध्ये आता टीम निवळी वलवन बला किती बनवायच्या आहेत? तर त्या बनवायच्या आहेत 35 धावा. फलंदाज धावचीच्या स्वरूपामध्ये होईल रनआउट. शैलेश माघारी. चला घाई करणाऱ्या बॅटरला विनंती आपण धावत या. थँक्यू. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आता प्रमोद आलेले आहेत. मॅच अजूनही जिवंत आहे. 6 बॉलमध्ये बनवायच्या आहेत धावा 35. जहां प्रयत्नों की ऊंचाई अधिक होती है वह नसीब को भी झुकना पड़ता है. म्हणजेच काय, जिथे प्रयत्नांची उंची ही मोठी असते ना तिथे नशिबालाही झुकावं लागतं आणि ते आज हेच करायचंय. नशिबाला झुकावं लागेल. 6 बॉल 35 ची गरज. डावकुरे आताचा फलंदाज प्रमोद तय्यार. ओ इथे समोर खेळण्याचा प्रयत्न केलाय.
सिंगल एक डाव्या बॉलच्या पाठीमागे मिळेल. आता इथून पुढे 5 बॉल 34 धावेंची गरज आहे. चला पुढील 2 संघ टीम जन्नी माता क्रिकेट क्लब लाकवड ब चालूशी आपण तयार राहा आणि त्यांच्या विरोधामध्ये तेटली निपाणी अ. तेटली निपाणी अ तुमची फिल्डिंग आहे. तुम्ही 11 खेळाडू तयार करायला घ्या. सीमारेषेलगत तुम्ही थांबा आणि लगेचच आपण मैदानाच्या आतमध्ये प्रस्थान करा. या मॅच मधला शेवटचा बॉल जसा संपेल तसं मात्र तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये लगेचच जायचं आहे. याची पण नोंद घ्या. टीम तेटली निपाणी अ. धावफलकावर ते आहेत 10 एक गडी बाद. शेवटच्या 4 बॉलचा खेळ बाकी बनवायच्या आहेत धावा 33. हाय बॉल डॉट आलाय त्याच्यामुळे 3 बॉल 33 ची गरज. जवळ आता हा सामना टीम निवळी आणि वलवण ब पासून दूर गेलेला आहे. कारण ज्या प्रकारची सुरुवात हवी होती त्या प्रकारची सुरुवात होऊ शकली नाही. कारण पहिल्या ओव्हरमध्ये 5 बॉल डॉट आले. अवघी एकच धाव आली. आणि त्यानंतर मात्र या टीमला कमबॅक करता आलेलं नाही. कमबॅक महत्वाचं होतं परंतु अवघ्या या टीमने आतापर्यंत धावा किती बनवलेल्या आहेत? त्या धावा आहेत 10 आणि या मॅचमध्ये बाकी आहे ती फक्त आणि फक्त औपचारिकता. ऑन साइडला परंतु या सर्व काही गोष्टींना आता उशीर झालाय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे समीकरणामधला अंतर कमी करणारा मोठा स्ट्रोक प्रमोदच्या बॅट मधून आलाय षटकार. स्विच हिटचा प्रयत्न केला आणि हा सामना इथे संपलेला आहे. सामना जिंकलाय टीम मोरिया 11 वारसोळी देव वाकीने. अभिनंदन. थँक्यू. विनंती करूया